आज आपण शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील जे आंबेगाव आहे त्या आंबेगावातील हा जो मध्य प्रदेश राज्याला लागून असलेल्या सीमावर्ती फॉरेस्ट भागात आलेलो आहोत। या ठिकाणी काही मध्य प्रदेशातून आलेल्या आदिवासी लोकांकडून अशा पद्धतीने ही गांजाची शेती केली जाते। या ठिकाणी आपली ही कालपासून कारवाई चालू आहे। 2 ट्रॅक्टर गांजा ऑलरेडी भरून आणि जप्त करण्यात आलेला आहे। अजूनही आपण सगळे पाहू शकतात की शेतात अशा पद्धतीने हा गांजा कापून आणि जो उपटणे शक्य आहे तो उपटून आपण त्याचं पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करत आहोत। या ठिकाणी गांजाबरोबरच आंतरपीक मध्ये मका केला जातो आणि मक्यामध्ये गांजा, दादर या पिकात गांजा अशा पद्धतीने ही गांजाची शेती केली जाते। आपल्याला 500 मीटरवरती फक्त मध्य प्रदेश राज्याची सीमा लागून आहे आणि त्याचाच फायदा या ठिकाणी ह्या लोकांकडून गांजाची शेती करण्यासाठी घेतला जातो। आतापर्यंत साधारण 8000 किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे। पुढील दिवसभराच्या कारवाईमध्ये अजूनही 8000च्या जवळपास म्हणजे 15000 किलोच्या जवळपास एकूण गांजा झाडांसह जप्त केला जाईल। ऍक्च्युली आता हे जर आपण झाड बघितलं तर ह्या झाडामध्ये पूर्ण झाड हे गांजा म्हणून वापरलं जात नाही, तर ह्याच्यातलं हे जे समोरचा शेंडा आहे या शेंड्याचा वापर फक्त गांजा या अंमली पदार्थासाठी केला जातो ह्या शेंड्याचा। परंतु आपण जप्तीत कारवाई करताना असं पूर्ण झाड उपटून त्याचं वजन करत असतो। त्याच्यामुळे ते सुका गांजा आणि ओला गांजा याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात किमतीमध्ये तफावत दिसते।